नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 21 आणि 22 मे 2024 या 2 दिवसाची काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, त्रिपुराचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम 2025 पर्यंत कोठे तयार होणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 नरसिंहगड। तर मित्रांनो, त्रिपुराचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम 2025 पर्यंत नरसिंहगड येथे तयार होणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कोणत्या देशाने राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्टसाठी व्हिसा सूट देण्याबाबत भारतासोबत करार केला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 मालदोव्हा। तर मित्रांनो, मालदोव्हा या देशाने राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्टसाठी व्हिसा सूट देण्याबाबत भारतासोबत करार केला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पर्यावरण संरक्षणात योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन 10 वर्षांचा ब्लू रेसिडेन्सी व्हिसा कोणत्या देशाने सुरू केला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 UAE। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, अलीकडील क्रमवारीत भारतीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 IIM अहमदाबाद। तर मित्रांनो, अलीकडील क्रमवारीत भारतीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये IIM अहमदाबाद या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच अमेरिकेने कोणत्या ठिकाणी सबक्रिटिकल अणुचाचणी केली आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 नेवाडा। तर मित्रांनो, अमेरिकेने नेवाडा या ठिकाणी सबक्रिटिकल अणुचाचणी ही केली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, महिला गटात 2024 इटालियन ओपनचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 इगा स्विटेक। तर मित्रांनो, महिला गटात 2024 इटालियन ओपनचे विजेतेपद हे इगा स्विटेक यांनी जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या भारतीयांनी पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनून इतिहास रचला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 गोपी थोटाकुरा। तर मित्रांनो, गोपी थोटाकुरा या भारतीयाने पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनून इतिहास रचला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, अलीकडेच कर्नाटकातील कोणत्या शहरात रॉक आर्टचा पहिला पुरावा सापडला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 मंगळुरू। तर मित्रांनो, कर्नाटकातील मंगळुरू या शहरात रॉक आर्टचा पहिला पुरावा सापडला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, नुकतेच हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले इब्राहिम राईसी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 इराण। तर मित्रांनो, हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले इब्राहिम राईसी हे इराण या देशाचे राष्ट्रपती होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, एलोरा चषक 2024 सुवर्णपदक जिंकणारी निखत झरीन ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 बॉक्सिंग। तर मित्रांनो, एलोरा चषक 2024 सुवर्णपदक जिंकणारी निखत झरीन ही बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, अलीकडेच विल्यम लाई चिंग ते कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 तैवान या देशाचे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, महिला विश्वचषक 2027चे यजमानपद हे कोणत्या देशाला घोषित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 ब्राझील। तर मित्रांनो, महिला विश्वचषक 2027चे यजमानपद हे ब्राझील या देशाला घोषित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 13. जगातील सर्वोच्च स्पर्धेचा पूल कोणत्या देशात उघडला गेला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 भूतान. तर मित्रांनो जगातील सर्वोच्च स्पर्धेचा पूल हा भूतान या देशात उघडला गेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. कोणत्या भारतीय फुटबॉलपटूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 सुनील छेत्री. तर मित्रांनो सुनील छेत्री या भारतीय फुटबॉलपटूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत भारतातील शहरी बेरोजगारीचा दर हा किती होता? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 6.7%. तर मित्रांनो जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत भारतातील शहरी बेरोजगारीचा दर हा 6.7% एवढा होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी 250 रुपयांचे विशेष नाणे जारी केल्याने काय स्मरण झाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 MDL शिपयार्ड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. भीष्म प्रकल्पाचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाने नुकतीच आग्रा येथे काय चाचणी केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पोर्टेबल हॉस्पिटल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समिती JTCचे तिसरे सत्र कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नवी दिल्ली. तर मित्रांनो भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समिती JTCचे तिसरे सत्र हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. अलीकडील अभ्यासानुसार रेड कोलंबस माकडे प्रामुख्याने कोठे आढळतात? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 आफ्रिका. तर मित्रांनो रेड कोलंबस माकडे हे प्रामुख्याने आफ्रिका या देशात आढळतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. 2 इथेनॉल प्लांटमध्ये 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कोणती कंपनी योजना आखत आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नायरा एनर्जी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBIमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 AYV कृष्णा आणि N वेणुगोपाल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. नासा प्रीफायर ध्रुवीय मोहीम कोणत्या देशातून प्रक्षेपित केली जाईल? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 न्यूझीलंड. तर मित्रांनो नासा प्रीफायर ध्रुवीय मोहीम ही न्यूझीलंड या देशातून प्रक्षेपित केली जाईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. सर्व हिम नद्या गमावणारा जगातील पहिला देश हा कोणता आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 व्हेनेझुएला. तर मित्रांनो सर्व हिम नद्या गमावणारा जगातील पहिला देश हा व्हेनेझुएला हा आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. भारतीय लष्कराने उच्च उंचीवरील टाकी दुरुस्ती सुविधा ही कोठे स्थापित केली होती? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 लडाख. तर मित्रांनो भारतीय लष्कराने उच्च उंचीवरील टाकी दुरुस्ती सुविधा ही लडाख येथे स्थापित केली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. जगातील सर्वात उंच स्पर्धात्मक जलतरण तलाव हे कोणत्या देशात उघडण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 भूतान. तर मित्रांनो जगातील सर्वात उंच स्पर्धात्मक जलतरण तलाव हे भूतान या देशात उघडण्यात आला आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात.